तर बघू शकता मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर बघू शकता आता मस्तपैकी आपण 2 बोकडांची विक्री केलेली आहे। हा जो पांढरा बोकड आहे ह्याच्या जोडीचा जो काळा बोकड होता, जो की रणदेवयामुळे वाचलेला बोकड होता, तो रणदेवयाने सांगितलेल्या ट्रीटमेंटनुसार त्याची व्यवस्थित आपण हे केलं, त्याचा औषध उपचार, त्याच्यानंतर तो बोकड वाचलेला होता आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वगैरे हायटेक वगैरे डिवरिंग वगैरे करून घेतलेली होती। दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत मित्रांनो। तर त्यांच्यामुळे तो बोकड वाचलेला होता आणि तो बोकड मित्रांनो 12,000 रुपयाला विक्री झालेला आहे। आणि तो म्हातारीचं शेळी आहे त्या पण शेळीचा बोकड 12,000 रुपयाला विक्री केलेली आहे। दोन्ही बोकड 24,000 रुपयाला दिलेले आहेत मित्रांनो। आपण सांगायचा उद्देश एवढाच आहे की ज्यावेळेस आपण विचार करतो काय पेड ग्रुप वर्षभरासाठी काय 500 रुपये द्या, 500 वर्षभराचा तर विचार सोडा, वर्षभरामध्ये एक जरी तुमचं जरी पिल्लू वाचलं, एक जरी बोकड असो, पाठ असो, शेळी असो, एक जरी बोकड वाचला तर बघा आता मला कमीत कमी 10 पटीने फायदा झालेला आहे। त्याच्यामुळं थँक्स रणदेवभाईला खास, कारण त्यांच्यामुळं माझं शेळी पालन म्हणजे मला परवडते, खूप मदत होत असते रणदेवभाईमुळे, कारण की जवळचा मित्र वगैरे आहे माझा। तर बघू शकता अशा प्रकारे 2 बोकडांची विक्री झालेली आहे। बरेच शेळी पालक म्हणत असतात की 6 महिन्याचा बोकड 10,000 प्लस तुम्ही कसं विक्री करता, आमच्या तर 6 महिन्यामध्ये कुठं तर 20 किलो 25 किलो बोकड होतात, तुमचे बरे एवढे होतात। हे बघा आता हा जो बोकड आहे ह्या बोकडाचं वजन बघा काय असेल, कमीत कमी म्हणजे 30 किलोचा सरळ प्लस आहे, त्यानं सरळ 30 किलो प्लस आहे। म्हणजे कसं आहे, नियोजनाचा विषय असतो मित्रांनो, जन्मल्यापासून ग्राय पोटरपासून त्याला खुराकाचं नियोजन, त्याला वेळोवेळी जंतुनाशक वगैरे दिलं, सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या, त्याच्यानंतर कुठेतरी 10,000 12,000 प्लस बोकड विक्री होत असतो। मला तर असं म्हणायचंय। आणि महत्वाचं विशिष्ट अशी कोणती जात वगैरे नाही, महागडी ब्रीड वगैरे नाही, आपली गावरान शेळी जे की आपल्या खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे भेटत असते त्या शेळीचं बोलतोय मी। आता बघा तुम्हाला सांगतो, विषय असतो नियोजनाचा, जे की पिल्लू जन्मल्यापासून पूर्ण विक्रीपर्यंतचा विषय। मला तर असं वाटतंय की बंदिस्त शेळीपालनामध्ये जर 6 महिन्याचा बोकड जर 10,000 कमीत कमी म्हणतोय मी, कमीत कमी 6 महिन्याचा बोकड जर 10,000 रुपयाला जर विक्री जर होत नसेल तर तो अजिबात पुरतच नाही किंवा परवडतच नाही। बंदिस्त शेळीपालन अजिबात परवडत नाही मित्रांनो। त्याच्यामुळे कधी पण लक्षात असतं, शेळीपालनामध्ये पिल्लांचं संगोपन करणं, खुराकाचं व्यवस्थित नियोजन करणं ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। कसं आहे, बरेच जण खर्च करण्यासाठी वगैरे म्हणजे मनस्थितीच नसते किंवा खबरी पेंट खाऊ घालावं, त्याला मक्का खाऊ घालावं, खुराकामध्ये मिनरल मिक्सर वगैरे ऍड करावं, हे म्हणजे अजिबात असं करतच नाहीत बरेच शेळीपालन। त्याच्यामुळे तुमचे कुठेतरी बोकडं 6,000 7,000 रुपयाला, 4 5 4,000 रुपयाला असं विक्री होत असतात। मग त्या ठिकाणी शेळीपालन अजिबात पुरत नाही मित्रांनो, कधी पण लक्षात असू द्या। त्याच्यामुळे शेळीपालनामध्ये संगोपन अत्यंत महत्त्वाचं आहे। बघू शकता आपल्या ज्या शेळ्या ज्या आहेत त्या शेळ्या आता 12 तारखेला म्हणजे 5वा महिना लागणार त्या शेळ्यांना, त्यांच्या पिल्लांचं मत पूर्ण त्या शेळ्यांचं म्हणजे कसं आहे, शेळी वेल्यानंतर घ्यायची काळजी असो किंवा शेळीचं म्हणजे खुराकाचं नियोजन, जेणेकरून शेळीला दूध भरपूर यावं, त्याच्यानंतर पिल्लांचं संगोपन पहिले 20 दिवस, त्याच्यानंतर 2 महिने, डिवॉर्मिंग कधी करायची, का करायची, कोणत्या औषधानं करायची, विक्री वगैरे कशी करायची, बोकडांचं म्हणजे वेट गेन होण्यासाठी का आपण करू शकतो, जेणेकरून चांगला तुम्हाला शेळीपालनामध्ये बंदिस्त शेळीपालनामध्ये चांगला रिझल्ट भेटेल। या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या। बघू शकता पांढरा बोकड बघा किती टॉप क्वालिटी आहे। आता 12,000 रुपयाला मागितलेला होता बोकड, म्हणजे कालच, तर आपण दिलेलं नाही, कारण हा जो बोकड आहे हा कमीत कमी म्हणजे 13 13,500 पर्यंत 100% जाईलच। कारण बघा तुम्हाला सांगतो तेच बघा, कांती बघा, तब्येत बघा, ती एकदम जबरदस्त आहे। मग तिची एक तर पासळी तुम्हाला उघडी दिसते का, असं जर संगोपन जर केलं तर एक नंबर। आता बघा ज्यावेळेस आपण आता ती जी शेळी आहे त्या शेळीचा बोकड होता, तो जो बोकड होता आपण विकलेला, त्या जोडीचा काळा तो, आणि हा बोकड बघा 2 बोकड आहेत, तो 12,000 ने गेला, हा पण 13 13.5 जाईल, त्याला 12 धरा, 24,000 रुपये एका वेताचं उत्पन्न झालं त्या शेळीचं 24,000 रुपये, 4,000 रुपये सोडा, 4,000 रुपये सोडा, 20,000 रुपये उत्पन्न झालं। मग अशा जर पद्धतीने जर उत्पन्न जर घेता येत असेल तर शेळीपालन परवडत असते। तर उगाच काहीतरी म्हणजे ते कसं आहे, आता युट्यूबवर पण भरपूर यशोगाथा वगैरे झालेले आहेत, काही पण म्हणजे थोडंसं आपण यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघून कुठंतरी भरपूर शेळ्या खर्च करत असतो, वेगवेगळ्या कुठल्या तरी बिटर शेळ्या आणा, मग ते कुठंतरी मोठा बिटरचा ब्रिडर आणा, ते आपल्या बारक्या शेळ्याला पाठीवाला लागवड करा, मग ते पाठी वगैरे पलटणार, ते गाबडणार, ह्या गोष्टी होणार, अशामुळे भरपूर अडचणी निर्माण होतात मित्रांनो। त्याच्यामुळे कधीही लक्षात असू द्या, आपल्या शेळ्यांची रास कशी आहे, कांती कशी आहे, वजन वगैरे कशी आहे, त्यानुसारच व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे, कधी पण लक्षात असू द्या। आणि हो, सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या। आणि हो, धन्यवाद रणदेवभाई की बाबा तुमच्यामुळे माझा बोकड वाचलेला आहे। नक्कीच रणदेवभाईच्या व्हिडिओच्या खाली कमेंट येईल अशा अपेक्षा। धन्यवाद, जय हिंद, जय भारत।